नमस्कार. चाललोय बघा कडवाळ भिजवायला. लाईट आली आता. दिवस मावळताना दाट गंजाळ कडवाळ आहे. पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. मोडते कडाकड. दांडाच तर लय दाट आहे. 8 तास असते ती. कसा कसा बसलाय पटा या पटा कडवाळाचा. डोळा लागले का नाही. आता बघा जवळजवळ कंबर लागले या. येईल का नाही महिन्याभरात घालायला. बोट घातलाय पायात बघा. चालू भिजवायला. तिकडं आपला हत्ती चालू आहे. भास 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 पाणी चालू आहे. थोडं जरा करून निवांत अर्धा तास भिजवतो या. 3-4 वाफ्याला बघा. ही थोडं जरा करून गेलो तो मग अशी बघा. ह्या एक वाफा चालू आहे. त्या पलीकडच्या तिकडे 2 वाफ्या चालू आहे. निवांत भिजतं या. कसं दिसतंय वातावरण. कसं आहे कडवाळ. तिकडे विहीर आहे आपली. सिस्टीम लय जोरात करून ठेवली आहे. दार मोडतो मित्रांनो. असाच व्हिडिओ माझा राहू चालू. थोडं दार करून भिजवली ना लवकर पाण्याला येत नाही. मागं फुटलं बघतो. लाईट गेली काय. लाईटच गेली बहुतेक. नाही मागं कुठं फुटलं. व्यवस्थित दिसतंय. कसा आहे पट्टा या पट्टा नसता. विहिरीकडचं तेवढं तुकडं पाडा काय. तिकडं तर तुकडं लय रगीला लय भुईमुगाचं. भुईमुग आता काढायला आहे. 4-5 दिवसात काढायचा या. लाईट गेली बघा. पाणी लागलं कमी मारायला. नाही तर हत्ती चालल्यागत नसता. फास 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 मोटर पाणी वरती या. खगळंच येते. म्हणून आता मी काय केलंय 4-5 वाफ्यावर पाणी लावतोय. 5 वाफ्यावर पाणी लावलं. आईला अर्धा तास इकडे फिरकायचंच नाही. घराला ते नुसतं असं बास 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 बसतोय पण त्यात. 4-5 वाफ्या पाणी फळदार करून रावली का निवांत भिजतंय आपलं. इकडे घर आहे. पाठीमाग साईडचं घराचं आपलं हे आहे. पाठीमागं पत्र उतरलं या. इथं त्या साईडला बाथरूम, आंघोळीचं बाथरूम हे सगळं आहे. वर पाण्याची टाकी. ओकेमध्ये निवारा केलाय सगळा. पाठीमागं पण परशी आहे. कसं दिसतंय पाठीमागं आपलं घर सांगा. पुढनं तर तुम्ही बघितले सारखं जबरदस्त. त्या साईडला शेड. लय नियोजन केलंय. पण काय घरातली माणसं मला साथ देणारी झालेली. काय नव्हतं पहिले एवढी या 2 माती खोल्या होत्या. पण आई होती तेवढ्या एक खोली. कसं तर आपली गारी कोण इकडून तिकडून कसं तर आपलं 2 रुपये गोळा करून तेवढी एक खोली बांधली. आणि आता हे सगळं वैभव उभा केलंय. खोल्या 22 लाख घालवलं घराला. घर चांगलं बांधलं. हिर पाडली. बोर घेतलं. रानं नीट केली. ह्यात गाळ भरलं. जमीन घेतली. सगळं केलं. वरचं रान तिकडं दुरुस्त केलं. तिकडे एक बारकी खोली काढली. सगळं डेव्हलप केलं. पण आहे नाही बघायला. ते असंच असतं. माणसाकडं संपत्ती येईल त्यावेळेस आपलं घरातलं माणूस साथ देत नाही. ज्यावेळेस पैसा पाणी नसतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो आपल्याला वाटतं आयला खिशात काय पैसा पाहिजे. तर पैशाची वाट काय नाही. आता खिशात पैसा आहे पण त्याला अप्रूप वाटत नाही. आईनं दिलेल्या 10 रुपयाला एवढं नटून जाय अजून ना. लय नटून 1 रुपयाला त्या काळात नटायचो. पण आता खिशात लाखो रुपये येते. काय उपयोग नाही. काय सुद्धा उपयोग नाही. किती बी इस्टेट कमवा हे सगळं हिथंच ठेवून जायचं आहे. कोणीही नेत नाही. आता ती तुम्हाला सांगतो नाशिकडे कुठं ती प्रवासी विहिरीत पडली. तुम्हाला सांगतो लय अवघड आहे हो. त्यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. म्हणून माझ्या ड्रायव्हर बाबासनी हात जोडून विनंती आहे. 2 तास घरी जायला उशीर होऊ द्या. आपली घरी लेकरं बाळं वाट बघती ती. त्यामुळं गाडी सावकाश चालवा रे बाबांनो. कुठला काळ कसा येईल. ती दुनिया निघाली असली. सगळी यंत्र निघाली ती. वाहनाचा ताबा सोडू नका. लय वाहनं पळवू नका. वाहनाचा ताबा आवरत नाही. वाहन आहे यंत्र आहे. आपण जेवढं पळवल तेवढं ती पळणार आहे. पुन्हा कंट्रोल होत नाही. पळवताना मजा वाटते आहे पण पुन्हा कंट्रोल होत नाही. पुन्हा अचानक वाहन आल्यानं काय आली विहीर. करू नका तसं. आणि रस्त्याकडे ज्याला कुठं विहिरी आहे त्याला कंपाऊंड करून घ्या. लय अशा दुःखद घटना व्हायला द्या. शेतकऱ्यांना बी माझं सांगणं आहे. जी खरंच रस्त्याकडे एकदम घासून खरडून आहे त्याने करून घ्या. कारण कसं आहे माहीत आहे का. बरेच जण असं विहिरीत गाड्या पडूनच कुटुंब उद्ध्वस्त झाली ती. लय अवघड आहे. रात्री जाई दिसत नाही काय.
अंदाज येत नाही. नवीन ड्रायव्हरला नवीन रस्ता असल्याला अंदाज येत नाही हो. त्यामुळं गाडी नेहमी सावकाश चालवा, 50-60 50-60नं. आजकाल 4 चाकी 100-150, 100-150, 120-130 ह्या रेंजनं लोक चालत ती चुकीचं आहे असं चालवणं. देवानं छान आयुष्य दिलंय, जगा आपलं बिनधास्त. गरिबी असली तर गरिबीला खचून जाऊ नका, कष्ट करा, कलनं 2 रुपये कमवा, काय बिन कमवा. गारी किनारी 1000-1000 2,000 रुपये दिवसाला पडते ती. 2 रुपयाला कांडी 5 रुपयाला, 5 रुपयाला चोकोबार 10 रुपये विकते ती. मी विकलंय, मी कमवलंय, पण ती लाजलं का संपला हो. नाही मी कसा गारी विकू, आणि मी ह्या घरातल्या, मी त्या घराण्याचा, मी ह्या जातीचा असं म्हणून चालत नाही. पोटाला कमी पडलं का हातपाय हलवलं पाहिजे, आणि नुसतं पोटापुरतं करून चालत नाही. काय तर थोडंफार राहिलं पाहिजे आपल्याला. वाईट काळात आपल्या संकटात हाच्या राखून असलं पाहिजे काय तर. नाहीतर कोण वाईट काळात कोण कोणाला मदत करत नाही, अजिबात करत नाही. एक रुपयाही देत नाही ती. 1 रुपया कोण कोणाला देत नाही. कितीही तुमच्याजवळ लाखो रुपये असू द्या, देत नाही ती. त्यामुळं हाय तोपर्यंत मला सांगतो, पैशाचा बचत करून व्यवस्थित शेतीवाडी चांगली करा. पैसा दारूच्या ह्याच्या असल्या व्यसनाला घालवू नका. मी बघा चिकाटीनं सगळं ठेवलं म्हणून हे वैभव उभा केलं. आईनं पिन माझ्या चिकाटीनं सगळं करून ठेवलं म्हणून आईनं पिन जमीन घेतली नाही. पहिली 4 एकर जमीन होती. 4 एकरात 3 जण आम्ही चुलतं, 3 जण म्हणजे माझ्या वडिलासकट 2 चुलतं. किती एकर 1.25 एकर आली असती. पण माझ्या आईने पिन आपल्या खरेदी घेऊन ठेवल्या. ते आज आई बापानं ऊस तोडी केली त्या काळात स्वस्तात जमिनी घेऊन ठेवल्या, पण त्या आज उपयोगाला आल्या. आता आम्ही घेतली ती पुढच्या पिढीला उपयोगी. भर दगड असू द्या, पुढच्या पिढीत नीट करून खायला ना. ही दगडच होतं, पण ही कसा मळा फुललाय का नाही सांगा. विहीर नव्हती, कोण पाणी पिवायला दारात येऊ देत नव्हती. 100वर पाणी कळशा फेकून द्यायची कनाकन आमच्या आईच्या. पण ती दिवस राहिलं का नाही. फक्त देवानं कसं आहे, आता आपल्या पण हातात नाही ती. देव काय करतो, ज्यावेळेस चांगलं घास खायला येतेलं त्यावेळेस आपल्याला ठेवत नाही. आता ह्याच्या पुढच्याही काळात अजून चांगले दिवस येतेलं त्यावेळेस आपण स्वतःसुद्धा नसणार आहे बघायला. कुणाचं आयुष्य कुठं लिहिलं आहे सांगा बरं. कुणाचं मरण कुणालाही माहीत नाही, आणि मरण जर माहीत असतं तर काही केलं नाही. मी आबाला लय सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतोय, लय म्हणजे लय. तुम्ही म्हणत असाल सारखी हे असते, पण आबासाठी लय जीव आपला हे आहे. पण आबाला ते कळणं झालं आहे. आबाला फुलणारी संख्या जास्त आहे, त्यामुळं आबा या तंद्रीतच आहे. आणि शेवटी भावा शेवट ताकद नाही. शेवट ताकद नाही. पण हे कळलं पाहिजे, दोघाला पण कळलं पाहिजे. एकाला कळून काय उपयोग नाही. बरोबर का नाही सांगा. जाऊ द्या, आपलं कारवाळा कसं आलं सांगा. तुम्हाला 1-2 दिवसात भुईमुग धावतो. भुईमुगा शेंग आता 1-2 दिवसात म्हणतो काढावे. 4-8 दिवसात टाईम भेटल तसं. आता प्रमोशनला पण जायचं आहे, त्यामुळे तिकडून आल्याशिवाय शेंगा काढता येत नाही. आता जमलं तर नियोजन आहे माझं जायचं पाटणारी. आलं आहे मोठं प्रमोशन आलं आहे, 1,00,000 रुपयाचं. त्यामुळे तिकडून प्रमोशन करून येऊन रातोरात किती खर्च होईना. जायला 10-20 हजार आपला खर्च होते. 15-16 हजार तर 20-1 जाते. खाणं पिणं राहणं, रूम करून राहिलं तर राहिलं, नसेल तर माझं डोकं काय जायचं आपलं कुठं तर वळकीन कुठं आंघोळ करायला, नाही तर हातपाय धुयाचं प्रमोशन करायचं आणि माघारी फिरायचं. तुम्हाला दाखवतोच कुठे गेलो काय गेलो. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या वेळेत. तोपर्यंत बाय बाय.